एप्रिल छाटणीनंतर आम्ही ज्यावेळी द्राक्षबाग छाटतो यानंतर वेलीची वाढ म्हणजे द्राक्ष काडीची वाढ ही जोमदार पद्धतीने होत असल्यामुळं आणि शिवाय तापमान जास्त असल्यामुळं आमच्याकडं काडीची मॅच्युरिटी ही समस्या आहेच। त्याचबरोबर काडीची मॅच्युरिटी प्रॉपर होत नसल्या कारणानं आमच्या काडीमध्ये घडाची निर्मिती आम्हाला पाहिजे त्या पटीत होत नाही किंवा आम्हाला जेवढ्या प्रमाणात हवे त्या प्रमाणात होत नाही। या समस्येवर उपाय म्हणून आम्ही ज्या व्हरायटी आम्ही डोमेस्टिक मार्केटसाठी तयार करतो इलॉंगेटेड व्हरायटी आणि या समस्येचा उपाय म्हणून आम्ही BSF कंपनीचं लिओसिन या संजीवकाचा वापर ज्या वेळेपासून करायला चालू केले त्या वेळेपासून आमच्या द्राक्षबागेला आम्हाला अपेक्षित असलेली द्राक्षघड मिळण्यास सुरुवात झाली। मी माझ्या द्राक्ष पिकामध्ये लिओसिनची फवारणी 2 वेळा घेतो। याच्यामध्ये माझी पहिली फवारणी ही 3 ते 5 पानांच्या अवस्थेमध्ये घेतली जाते। द्राक्ष पिकामध्ये आम्ही लिओसिनची जी दुसरी फवारणी घेतो हे जर आम्ही काडी सरळ करत असेल तर साधारण 5 ते 7 पानाच्या अवस्थेमध्ये आमची दुसरी फवारणी होते। परफेक्ट टायमिंगला लिओसिनची फवारणी घेतल्याच्या कारणामुळे सूक्ष्म घडाची निर्मिती अत्यंत चांगली मिळते। घडाचे मजबूती चांगली मिळाल्यामुळे ऑक्टोबर छाटणीच्या नंतर माझ्या द्राक्ष बागेमध्ये मला घडांची संख्या चांगली मिळते।